नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय दापोली येथे लोकेटेड असलेल्या ड्रीम इन रिसॉर्टला. तर चला बघूया. तर मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत ड्रीमलँड इन रिसॉर्ट मध्ये. तर चला बघूया काय काय आतमध्ये आहे. तर इथून आता एंट्री होत आहे आपली गेट, आणि बघू शकता तुम्ही इथले कॉटेजेस कसे आहेत, एकदम ॲस्थेटिक. आणि आज इथे आहे ना डेस्टिनेशन वेडिंग आहे, सो यांनी इथे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे यांनी इथे. आणि इकडे प्रशस्त असे कॉटेजेस आहेत. इथे तुम्ही तुमचे डेस्टिनेशन वेडिंग्स, एंगेजमेंट्स किंवा अदर कार्यक्रम इथे अरेंज करू शकता. हे तुम्हाला सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करून देतील. आणि इथे त्यांचं रिसेप्शन आहे, इथे तुम्ही इन्क्वायरी करू शकता. बघू शकता या साईडला त्यांनी हळदीचं डेकोरेशन केलेलं आहे, आणि या साईडला त्यांच्या लग्नाची अरेंजमेंट तुम्ही बघू शकता. बाहेर लगेच बीच आहे. या साईडला देखील कॉटेजेस आहेत. आम्ही सध्या त्यावाल्या कॉटेजेस मध्ये स्टे करतोय, ती वाली कॉटेज. मला दाखवतो या स्टे मधली सगळ्यात भारी जागा. चला. चला पाण्यामध्ये जाऊया. पाण्याची लाट आलेली आहे. वो, आणखीन एक. लिंबू पिळून घेऊया. लिवांश, जेवण कसं आहे रे? नाश्ता कसा आहे आपला? कसा आहे रे मला सांग? नाश्ता कसा आहे लिवांश? A few moments later. मध्ये जात आहोत रूम मध्ये. तुम्ही बघू शकता एक मिरर. इथं 4 सिटिंग वाला बेड आहे. आणि इकडच्या साईडला वॉशरूम. ब्युटिफुल असं रिसॉर्ट. तर मंडळी, आपण आज ट्राय करतोय यांची ऑल इन वन मावरा थाळी. याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे एक पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, आणि फुल सोलकढी. आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता या थाळीमध्ये. याच्यामध्ये क्रॅब्स पण तुम्हाला बघायला मिळतील. मस्तपैकी एक नंबरच. एकच नंबर. बेत तर मस्त आहे. आणि तुम्हाला व्हेज थाळी पण दाखवतो. याच्या कोकणी मेवा व्हेज थाळी. आणि याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल ओल्या काजव्याची भाजी. आणि या 2 प्रकारच्या भाज्या आहेत. यात वरण, कुठल्या आंब्यांचा आमरस, परत इथं राईस आहे, 2 प्रकारचे राईस, इथं भाकरी आहेत, कोशिंबीर आणि सोलकढी. तर सलकोकणी थाळी ही कशी टेस्ट करते आपण बघूया. तर ही जी मावरा थाळी होती, कोकणी मावरा थाळी, ही एकदम जबरदस्त होती एवढी. आणि जी व्हेज थाळी पण होती ती पण एवढी अप्रतिम होती ना, त्याला तोडच नाही. तुला जर फूड रेकमेंड करायचं झालं तर मी या 2 थाळ्या तुम्हाला रेकमेंड करतो. आणि या 2 थाळ्या तुम्ही नंतर कधी येत असताल तर या 2 थाळ्या नक्की ट्राय करा.
या ठिकाणी तुम्ही नाही का मंडप डेकोरेशन करू शकता इथे, आणि या साईडला तुम्हाला अजून एक स्टेज भेटेल. आणि यांचं स्टे कॉटेजेस एकदम कोझी, जेवण पण आम्ही केलेलं आहे, तर चव एकदम भारी आहे, एकदम ब्युटिफुल आहे. आणि तुम्ही पण इथे येऊ शकता, स्टे करू शकता, आणि खरंच खूप भारी आहे. तर मंडळी, तुम्ही जर बीच साईड स्टेकेशन बघत असाल तर तुम्ही हे लोकेशन नक्की कन्सिडर करा आणि लवकरात लवकर व्हिजिट करा रिसॉर्टला. तर मग मंडळी, या कोकणातील स्टेकेशनला तुम्ही कधी व्हिजिट करताय?